दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. भीमा आणि निरा खोऱ्यामध्ये पुन्हा चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि वरील धरणंसुद्धा झपाट्यानं भरतायत. यातच घोड उपखोऱ्यातील घोड धरणामधून आता 3500 क्युसेकनं पाणी हे नदीपात्रात घोड नदीच्या पात्रात सोडण्यात आलेलं आहे. याचा फायदा उजनीला होणार आहे, कारण घोड धरण हे 98.99% इतकं भरलेलं आहे आणि घोड उपखोऱ्यामध्ये चांगल्या पावसाची सध्या नोंद होत आहे. दरम्यान वरील धरणं जी आहेत ती आता झपाट्यानं भरू लागलेली आहेत. पिंपळगाव जोगे धरण जे आहे ते आज 12.76% भरलं आहे. माणिकडोह 39.13%, येडगाव 59.38, वडज 82.31, डिंभे 60.31, घोड 98.99, विसापूर 92%. याचबरोबर चिलेवाडी प्रकल्प जो आहे तो 78.48% भरला आहे. कळमोडी प्रकल्प 100% भरलेला आहे. याचबरोबर चासकमान जे भीमा नदीवरचं धरण आहे ते 94.29% भरलं आहे. भामा आसखेड 81.80, वडिवळे 99.61, आंध्रा 85.98, पवना प्रकल्प 85.76% भरला आहे. कासारसाई 97% भरला आहे. मुळशी 80.48, टेमघर 48.91, वरसगाव 66.11, पानशेत 71% भरले आहे. खडकवासला 72% भरलेला आहे. निरा खोऱ्यातला गुंजवणी प्रकल्प जो आहे तो 69.56%, निरा देवघर 67.90, भाटघर 60.14 आणि वीर 90.75%. नाझरे धरण 43.42% भरलं आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण 53.12%. सिना कोळेगाव प्रकल्प जो आहे तो अजून अद्यापही -8.10% अशा स्थितीमध्ये आहे. घोड उपखोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे वड धरणातनं पाणी सोडण्यात आलं आहे. घोडकडं 3000 क्युसेकनं पाणी सोडलं गेलं आहे. चिलेवाडी प्रकल्पातनं 1126 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. कळमोडी प्रकल्पातून 1696 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. याचबरोबर वडिवळे प्रकल्प जो आहे तो सुद्धा 99% भरला आहे. त्यामुळे या धरणातून 2552 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. कासारसाईमधनं 750 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. आज अनेक धरणांवर चांगल्या पावसाची नोंद आहे. मुळशीवर 255 मिलीमीटर पाऊस आहे. टेमघरवर 140, वरसगाववर 79, पानशेतवर 80 आणि खडकवासला 27. हे खडकवासला साखळी धरणात चांगला पाऊस पडलेला आहे. याचबरोबर निरा खोऱ्यातही दमदार पावसाची नोंद आज झालेली आहे. त्यामुळे वरील धरणं जी आहेत ती वेगानं भरत आहेत. पुणे भागामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पुणे बंड गार्डनचा विसर्ग हा वाढत चालला आहे. जवळपास 12,000 क्युसेकनं पुणे बंड गार्डनचा विसर्ग आहे. उजनीत येणारं जे पाणी ते 8,000 क्युसेक असलं तर ह्याच्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. यातच घोड धरणातून सुद्धा पाणी सोडण्यात आलेलं आहे. उजनी धरणामध्ये येणारी आवक जी आहे ती 8,000 क्युसेकची आहे आणि याच धरणामधनं भीमा नदीसह विविध योजनांकरता म्हणजे कालवा, दहिगाव, सिनामाढा आणि भीमा सिनाजोड कालव्यात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे येणारी आवक आणि जाणारी जावक म्हणजे जे पाणी जे सोडलं जातं आहे ते समान असल्यामुळं धरण 53% अशा स्थितीमध्ये स्थिरावलेलं आहे.